अधिक बोलण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेत। वैभव, काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला आंबेलोढा आणि तिकडच्या या रहिवाशांच्या घरावरती कारवाई होत होती त्यावेळी ते आक्रमक झालेले होते, त्याच्यावरती तुर्तास स्टे आला, त्यानंतर त्यांना दिलासा मिळाला। त्यानंतर आज पुन्हा एकदा काय मागण्या घेऊन ते आंदोलनाला बसले? जी घरांवर कारवाई केलेली होती, तोडलेली घरं जी आहेत, साधारण 12 ते 15 घरं जी आहेत ज्यांच्यावरती तोडक कारवाई झालेली होती, ती घरं पुन्हा बांधून द्या आणि आम्ही तिथंच राहायला जातो अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती या आंबेलोढ्याच्या नागरिकांनी घेतलेली होती। आणि जो स्टे मिळाला आहे तो तात्पुरता स्टे होता, पुढच्या सुनावणीपर्यंत नवीन म्हणणं मांडेपर्यंत महापालिकेने तो स्टे कायम होता। तो स्टे एकदा महापालिकेने त्यांचं म्हणणं मांडलं की महापालिका पुन्हा कारवाई करायला मोकळी होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कारवाई होऊ नये म्हणून आंबेलोढ्याचे हे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले, ज्यांची कुटुंब बाधित घरं बाधित होणार आहेत ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी महापालिकेच्या गेटवरती आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं होतं। सकाळी त्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गेटवरती स्वच्छचे कर्मचारी जे आहेत त्यांचा करार महापालिकेने नूतनीकरण केला नाही म्हणून बाबा आढाव आंदोलनाला बसलेले होते आणि सुप्रिया सुळे त्या आंदोलनाला भेट द्यायला तिथं आलेल्या होत्या। तिथं आल्यानंतर जेव्हा त्यांना माध्यमांनी हा प्रश्न विचारला की पलीकडच्या बाजूला आंबेलोढ्याचे सुद्धा नागरिक बसलेले आहेत आंदोलनासाठी, ज्यांची घरं पडली, तुम्ही त्यांना भेट द्यायला जाणार का? त्यानंतर सुप्रिया सुळे या आंदोलनातून उठल्या आणि आंबेलोढ्याच्या नागरिकांना जाऊन भेटले जिथे ते आंदोलनाला बसलेले होते। सुप्रिया सुळे जवळपास अर्धा तास स्वतः या नागरिकांबरोबर रस्त्यावरती खाली ठाण मांडून बसलेले होते आणि त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होता, काहीही झालेलं असेल, कुणी कारवाई केलेली असेल तरी सुद्धा जिथे जिथे जावं लागेल, ज्यांच्याकडे जावं लागेल त्यांच्याकडे मी तुमच्या सोबत येईन। या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिलं मोठं प्रश्नचिन्ह जे होतं ते सुप्रिया सुळे ज्या प्रकरणामध्ये थेट अजित पवार यांचं नाव येतंय त्या प्रकरणामध्ये जाऊन जे संबंधित लोक आहेत किंवा बाधित जे आहेत त्यांच्याशी जाऊन बोलतात, हे एका अर्थाने ते अजित पवार यांची शिल्ड म्हणून बोलतायत किंवा तिथं जे प्रतिमाभंजन होतं किंवा जी बदनामी होते ती थांबवण्यासाठी त्या स्वतः तिथं जाऊन त्यांच्याशी बोलल्या का? तिथं खाली बसलेत, चर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा त्या निघून आल्या। त्यांनी त्यांना आश्वासन दिलं जिथं जिथं जायचं असेल तिथं तिथं मी तुमच्या सोबत येईल, अगदी जिल्हाधिकारी असतील, आयुक्त असतील, या सगळ्यांकडं मी तुमच्या सोबत येईल आणि तुमची बाजू मांडेल असं आश्वासन त्यांना दिलं। त्यानंतर त्यांनी आयुक्तांना फोन केला आणि आयुक्तांना या संदर्भामध्ये तातडीनं बैठक घ्यायला त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र आंबेलोढ्याचे नागरिक जे खाली त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार होते ते पुन्हा सुप्रिया सुळे यांच्यासोबत आयुक्तांकडे गेलेच नाहीत। सुप्रिया सुळे एकट्याच गेल्या, त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली आणि बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी सांगितलं कारवाई जी आहे ती यापुढे आम्ही करणार नाही आहोत। यानंतर सुद्धा त्यांनी माध्यमांच्या थ्रू आवाहन केलं या नागरिकांना की आंबेलोढ्याच्या नागरिकांना तुम्ही या, मला सांगा कुठं जायचं, आणखी तिथं जाऊ। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा त्या नागरिकांनी अजित पवार यांच्यावरती आरोप केले तेव्हा मात्र सुप्रिया सुळे या आक्रमक झालेल्या होत्या। त्यांनी या संदर्भातले पुरावे असतील तर द्या, लोक जे तोंडाला येईल ते बोलतात। बांधकाम व्यावसायिकाबरोबर, केदार असोसिएट बरोबर अजित पवारांचे संबंध असल्याचे किंवा त्यांनी आदेश दिल्याचे कुठले पुरावे असतील ते द्या, मी स्वतः त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती करायला येईन असं त्यांनी तिथं सांगितलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या। एकूण या सगळ्या प्रकारामध्ये नेमकी सुप्रिया सुळे यांची भूमिका ती काय? त्या अजित पवारांची बाजू घेऊन उभ्या राहत आहेत की या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार यांची बदनामी होते, त्याला आणखी काही ज्याला आपण म्हणतो तूल देणं किंवा त्याला हवा द्यायचा प्रकार जो आहे तो करायसाठी त्या इथं आल्यात, अशा अनेक गोष्टी होत्या। आज दिवसभर महापालिका वर्तुळात साधारण 3 ते 3.5 तास सुप्रिया सुळे महापालिकेच्या गेटवरती होत्या आणि तिथून या सगळ्या दिवसभर चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या। सुप्रिया सुळे यांनी थेट तक्रार करायची भूमिका घेतली, ती नेमकी कशामुळे घेतली किंवा त्यांचा आक्रमकपणा जो आहे, त्यांचा एकूण विश्वास जो दिसला तक्रार करण्यासंदर्भातला, तो अजित पवार यांचा संबंधच असू शकत नाही अशा आत्मविश्वासाने होता की जर ते असेल तर त्या खरंच तशी तक्रार करतील, असे अनेक प्रश्न आहेत। यापूर्वी सुद्धा हे दिसून आलेलं होतं, अनेकदा चर्चा सुद्धा झालेल्या होत्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या। एकतर एकच होमटाऊन, एकच सत्ता केंद्र आणि 2 नेते, केवळ त्यांच्यातल्या ॲस्पिरेशन्स ज्या आहेत त्या दिसून येत नाही। अजित पवार हे पुण्याचं थेट नेतृत्व करतात, पालकमंत्री आहेत आणि एरवी सुद्धा सुप्रिया सुळे सगळे निर्णय हे अजित पवार घेतील असं सांगत असतात। आजही ते तसंच म्हणाल्या, मात्र काही सुप्त इच्छा ज्या आहेत त्या आहेत का किंवा मग त्या खरंच पार्टीच्या लीडर म्हणून अजित पवार यांची बाजू जी आहे ती सांभाळायला तिथं आलेल्या होत्या, आणखी बदनामी व्हायला नको किंवा त्यांचा आणखी एक नवा चेहरा दिसून यावा, जे टीका करतात त्यांच्यासोबतच आपण जाऊन बसणं, चर्चा करणं, त्यांचे मुद्दे घेऊन आयुक्तांकडे जाणं, यातून काही चांगला मेसेज सकारात्मक त्यांना द्यायचा होता की थेट पुन्हा त्यांचं हिडन टार्गेट अजित पवार आहेत, असाही प्रश्न जो आहे तो राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चेला आला। बरोबर वैभव, मात्र अजूनही हे आंदोलक तिथे ठिय्या देऊन बसलेत का आंदोलन म्हणजे संपलेलं आहे?
त्यांना 4 वाजेपर्यंत पोलिसांनी बसायची परवानगी दिलेली आहे. तोपर्यंत ते बसतील आणि त्यानंतर तिथून जातील असं सांगण्यात आलं. याचं कारण 4 वाजल्यानंतर कर्फ्यू जो आहे तो सुरू होतो किंवा विनाकारण बाहेर फिरण्याला बसण्याला परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथं बसता येणार नाही. आधीच त्यांनी सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर गोष्टींचं पालन केलेलं नाही. परवानगीबाबत शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना 3 ते 4 वेळा विचारणा केलेली होती. केवळ अर्ज दिला म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे परवानगीबाबतही खुलासा जो आहे तो स्पष्ट झालेला नव्हता. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांना 4 वाजेपर्यंत फार तर बसता येईल. त्यानंतर त्यांना तिथून निघून जावं लागेल किंवा मग पोलीस कारवाई करतील त्यांच्यावर. बरं, आता सुप्रिया सुळेंनी त्यांना तर मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यानंतर काही समाधानी आहेत का हे सगळेजण? सुप्रिया सुळेंनी मदत करायची तयारी दाखवली. त्यांनी आयुक्तांकडे बैठक लावलेली होती. या आंबेलोड्याच्या नागरिकांना तिथं बोलवलेलं होतं. मात्र त्यांनी तिथं न जाण्याची भूमिका घेतली. चर्चा करणार नाही असं सांगितलं. सुप्रिया सुळे या एकट्याच आयुक्तांकडे गेल्या आणि या संदर्भातली चौकशी त्यांनी केली, विचारपूस केली आणि पुढे काय करणार आहात याबाबतची भूमिका आयुक्तांची विचारलेली होती. आणि त्यानंतर कारवाई होणार नाही असं ज्यावेळेस आयुक्तांकडून कळालं तेव्हा त्यांनी बाहेर येऊन माध्यमांसमोर हे सांगितलं की यापुढे कारवाई करणार नाही असं आयुक्तांनी सांगितलं. आणि आणखी सुद्धा कुणाकडे जायचं असेल, काही चर्चा करायची असेल तर मी या आंबेलोढ्याच्या नागरिकांसोबत जायला तयार आहे. त्यांनी प्लीज समोर यावं अशी विनंती त्यांनी केलेली होती. चर्चेसाठी तयार राहावं, असं करू नये, चर्चेतूनच मार्ग निघेल असंही आवाहन त्यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर त्या निघून गेला पुणे महापालिकेतून. मात्र एकूण घटनाक्रम जो आहे तो पाहता याच्यामधली पॉलिटिकल व्हायब्रेशन्स जी आहेत किंवा अंडरकरंट ज्याला आपण म्हणतो ते नेमके काय आहेत अशा चर्चा महापालिकेमध्ये सुरू झाल्या आहेत. हे सोल अजित पवारांचं सत्ता केंद्र समजलं जातं. पुणे शहर या शहरामध्ये किंवा महापालिका सुद्धा येत्या निवडणुकांमध्ये त्या अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे जवळपास स्पष्ट आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुप्रिया सुळे या अचानक आल्या महापालिकेत 4 ते एरवी यायच्या, मात्र त्या खडकवासल्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा जो भाग आहे पुणे महापालिकेतला तिथल्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटायच्या. आज पहिल्यांदा शहरातला एक गंभीर तापलेला मुद्दा जो आहे आंबेलोढ्यासारखा, त्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आहे. त्या 2 तास थांबल्यात, आयुक्तांना जाऊन भेटल्यात, अगदी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुप्रिया सुळे रस घेत आहेत का महापालिकेच्या असाही प्रश्न आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अजित पवारांचं सत्ता केंद्र असणार आहे तिथं बोला वैभव. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अजित पवारांचं सत्ता केंद्र असू शकेल येत्या महापालिका निवडणुकांनंतर जर राष्ट्रवादीची सत्ता आली तर तिथं निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळे यांनी 3 ते 4 तास येऊन थांबणं, इथल्या काही महत्त्वाच्या विषयांमध्ये लक्ष घालणं, त्यात भूमिका घेणं, ज्याच्यामध्ये थेट अजित पवार यांचं नाव येतं अशा प्रकरणांमध्ये सुद्धा थेट भूमिका घेणं, या सगळ्यामुळे काहीशी पॉलिटिकल व्हायब्रेशन्स जी आहेत किंवा राजकीय कंपन्या जी आहेत ती जाणवताना दिसतात. बरोबर. वैभव, आता यापुढे आंबेलोढा या परिसरामध्ये जे काही रहिवासी आहेत त्यांच्या घरांवरती कारवाई होणार नाही असं सांगण्यात आलंय त्यांना. आणि आता फक्त त्यांची मागणी आहे की जी काही परवाच्या दिवशी कारवाई झाली आणि घरं आमची मोडली ती आम्हाला पुन्हा बांधून द्या, अशी आता एवढीच मागणी आहे त्यांची. बिलकुल तेवढीच मागणी आणि पुढची कारवाई होऊ नये अशी त्यांची मागणी होती. ते चर्चेला गेले नाहीत. मात्र सुप्रिया सुळे यांनी बाहेर आल्यावर हेच सांगितलं की आयुक्तांनी हे मान्य केलं, आता तुर्तास त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होणार नाही, यापुढे चर्चा होतील आणि चर्चेतूनच निर्णय होतील. जसं त्या नागरिकांना करायचं असेल त्या हिशोबाने आपण पुढचे निर्णय जे आहेत ते घेऊ असं आयुक्तांनी सांगितलं. वैभव, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, कारण याच मुद्द्यावरती आपल्याला आणखी डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा दुपारच्या बातम्या.